नमस्कार, मी चक्रधर भीष्माचार्य भगत, गाव जोगिनगुंपा आहे आणि हे माझं छोटेखानी मशरूमचं युनिट. आत्मा विभागातर्फे शेतकऱ्यांना किसान गोष्टीमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे अशी माहिती मिळाली. मग चांदेवार सरांसोबत आम्ही संपर्क साधला आणि गिरडला मगर संग्रहालय इथे आमचं प्रशिक्षण झालं. या युनिटचं स्थापना करण्यासाठी ज्या काही सामग्री लागणार होत्या त्याच्यापैकी थंडावा निर्माण करण्यासाठी जोडचा बारदाना हा मिळवणं होतं. तर तो अल्पशा दरामध्ये म्हणजे 20 रुपये प्रति बारदाना याप्रमाणे मिळाला. तसेच याच्यासाठी लागणारे स्प्रॉन बियाणे वगैरे जे काही होते तर ते आम्हाला चांदेवार साहेबांच्या सहकार्यामधून ते मिळाले आणि असा छोटा मोठा खर्च करता एकंदर आमचे 25,000 रुपये खर्च झाले. उत्पादन किती रुपये? सगळ्या हिशोबाची मांडणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 25,000 तर सगळा खर्च होऊन गेला. ओले आणि वाळले मशरूम विक्रीमधून आम्हाला एकंदर 38,000च्या दरम्यान आमची नगद विक्री झाली. तर त्याच्यामधून संपूर्ण खर्च वगळता 13,000च्या जवळपास एकंदर नफा झाला. मी धाडसानं हे प्रकल्प राबविला आणि त्याच्यापासून उत्पादनसुद्धा काढलं. तर हा व्यवसाय करण्यामागे तुमचा दृष्टिकोन गरज का बरं तुम्हाला व्यवसाय सुरू करायला पाहिजे? शेतीसोबत प्रतिष्ठित असा व्यवसायाचे आम्ही म्हणजे शोधाशोध करतच होतो. तर आत्मा विभाग हा त्यासाठी खूप आम्हाला फायद्याचा ठरला की ज्यांनी आम्हाला अगदी त्या वेळेस याबद्दल प्रशिक्षण दिलं आणि खास म्हणजे जे पौष्टिक मूल्य आहारामध्ये जे पाहिजे होतं आणि जो वर्ग म्हणजे खूप मोठा मांसाहार करणारा नाही आहे त्यांना शाकाहारी पद्धतीमधून जे काही पोषण मूल्य हवे होते ते सगळे मशरूम या उत्पादनामधून मिळणारे होते. आरोग्यासाठी खूप फायद्याचे ती पोषक तत्व असणारं आणि घरगुती कोणतेही असे आगाऊ परिश्रम न घेता आपल्या घरच्या घरी उत्पादन घेता येणारं असं जे एकमेव जे उत्पादन होतं ते एक मशरूमच आहे. ते आमच्या निदर्शनात आलं. तर त्याच्यामुळं आम्ही या गोष्टीकडे वळलो. माझ्या असं लक्षात आलं की आपण जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करतो, कुक्कुटपालन करतो, पण त्याहीपेक्षा सहज आणि सोपा थोड्याशा प्रशिक्षणानं प्रशिक्षित होता येणारा आणि खूप सारा नफा मिळवून देणारा आणि आपल्या दैनंदिन आहारामध्ये पोषण मूल्य राखून ठेवता येणारा असा जर व्यवसाय असेल तर तो मशरूमचा आहे. म्हणून माझी सुद्धा अशी इच्छा आहे की गट शेती किंवा ग्रुपनं किंवा आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन जर या व्यवसायाला जर चालना दिली तर आणखीन मोठ्या प्रमाणात नफा आणि मोठी बाजारपेठ मिळवता येते. याचे भवितव्य त्या दृष्टिकोनातून मला खूप उज्ज्वल दिसत आहे. मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस असं वाटलं नव्हतं, पण याचे जे दालनं आहेत पुढचे तर हे खूप मोठा एक बाजारपेठ वाट पाहत आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच आवाहन करेन की एकत्र येऊन या व्यवसायाची वाढ करायला पाहिजे. जे उत्पादन आहे ते माझं जाग्यावरूनच लोक वाट पाहतात की यांचं उत्पादन कधी येईल आणि आम्हाला कधी मिळेल. म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगमध्येच हे माझं सगळं गेलं. तर याच्यामध्ये मलासुद्धा खूप मोठा भाव आहे की मला हे वाढवावं लागेल. हे एवढं अपुरं पडत आहे. तर त्याच्यामुळे मला बाहेरचं मार्केट बघायला मिळालंच नाही कारण हे सगळं माझं जाग्यावरून गेलं. नमस्कार, मी सुधीर विषय सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक समजून. आपण आत्मांतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित दिलेले आमचे चक्रधर भगत यांनी ते प्रशिक्षण घेऊन कमी कालावधीमध्ये हे असं आपले अळंबी मशरूम आपलं उभारणी केली आहे आणि शेतकऱ्यांना एक गरज करून दाखवलं की बा कमी कालावधीमध्ये म्हणा किंवा एक पूरक व्यवसाय कसा तयार करायचा त्यांनी आवर्जून कौतुकास्पद काम केलं आहे. तरी मी त्यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय समुद्रपूर तसेच प्रकल्प संचालक कार्यालय वर्धा च्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.